नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, ITI इन्स्ट्रक्टरच्या 1457 जागा आलेल्या होत्या. त्यांची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागली आणि आता सोमवारपासून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं आपल्या इग्नाइट अकॅडमी मार्फत हार्दिक अभिनंदन करतो. मित्रो, ही जर्नी थोडीशी लेंदी ठरली. कमी कालावधीमध्ये हे सर्व काही प्रोसिजर कंप्लीट व्हायला हवी होती, पण कोर्ट केसेस झाल्या. या सर्व गोष्टीमुळे CBT 1 आणि CBT 2 मध्ये प्रचंड मोठा गॅप होता. राईट. बरेच लोक हे 3-3, 4-4 वर्षाच्या मेहनती केल्यानंतर या जॉब पर्यंत पोहोचले. तर तुम्हाला सर्वांना जाणीव आहे या गोष्टीची की इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि एक जॉब किती मोठा डिफरन्स क्रिएट करू शकतो. फक्त त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी नाही, तर त्या एंटायर फॅमिलीसाठी हा किती गरजेचा असतो. ते भरपूर मुलं असे आहेत की त्यांना आजही जॉबची गरज आहे आणि आज ते 1457च्या लिस्टमध्ये वेटिंगवर आहेत. आणि जे आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहेत त्यामध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे ऑलरेडी जॉब्स आहेत आणि त्यांना हे ITI इन्स्ट्रक्टरचा जॉब जॉईन करायचा नाहीये. मी पुन्हा म्हणतोय की ज्यांना जॉईन करायचा नाही फक्त त्यांच्यासाठी आहे. ज्यांना स्विच करायचं आहे की दुसरा जॉब करत होते, गव्हर्नमेंटमध्ये करत होते, पण त्यांना ITI इन्स्ट्रक्टरचा जॉब करायचा आहे, अशांसाठी नाही. की ज्यांना फक्त जॉब करायचा नाही, जे ऑलरेडी WRD मध्ये AE आहेत, महाजनको सारख्या एक्झाम मध्ये सिलेक्ट झाले आहेत आणि त्यांना करायचा नाही किंवा थोडंसं कन्फ्युजन मध्ये आहेत की हे करावं की ते करावं. अशा सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे, जे सर्व वेटिंगवर मुलं आहेत ना त्यांच्या मार्फत आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा, कारण मी या या फील्डमध्ये मागच्या 7-8 वर्षापासून कंटिन्युअस काम करतोय. जवळून सर्व गोष्टींना मला या गोष्टींची जाणीव आहे असं म्हणू शकतो मी, की किती मेहनत लागते आणि हा जॉब किती डिफरन्स क्रिएट करू शकतो. त्यामुळे तुम्हाला खरंच जॉबची गरज नसेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं टाळा. जॉबची गरज नसेल म्हणजे तुम्ही कुठं तरी चांगल्या पदावर ऑलरेडी आहात आणि तुम्हाला ITI इन्स्ट्रक्टरचा जॉब जॉईन करायचा नाही, तर तुम्ही प्रयत्न करा की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊच नका. राईट. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तर तुमची पुढे लिस्टमध्येही नाव असेल. ऑब्व्हियसली जे सिलेक्ट झाले त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे. राईट. पुन्हा तुम्ही जॉईन नाही करणार तर होऊ शकतं की ती प्रोसिजर खूप लेंदी होत जाईल. वेटिंग वाल्याला बोलवणं आणि ते 6-7 महिने पुढचे निघून जातील किंवा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तर ते बोलवणार पण नाही. क्लिअर. त्यामुळे आजच डिसिजन जर घेता आलं तुम्हाला की नाही माझ्याकडे ऑलरेडी दुसरा जॉब आहे आणि हा जॉब मिळू शकतो कोणाला तरी, कोणाच्या तरी लाईफमध्ये एक रिमार्केबल चेंज तुम्ही घेऊन येऊ शकता आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की एखाद्याच्या लाईफवर कायमस्वरूपी आपण इम्पॅक्ट करणं. एखाद्याच्या फॅमिलीला खूप मोठी ही तुमच्याकडूनची मदत असेल. फक्त तुमचं एक टाइमली डिसिजन घेणं की मला हा जॉब करायचा किंवा नाही करायचा. करायचा नसेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका. करायचा असेल तर नक्की जा. स्विच करायचा असेल तर नक्की जा. तुमच्या एक्झिस्टिंग जॉबपेक्षा हा जॉब चांगला वाटत असेल तर नक्की जा. फक्त फॉर द सेक म्हणून जाऊ नका की करायचं का म्हणून चालले असं नका करू. तुम्हाला जॉईन नसेल करायचं तर इथूनच माघारी फिरा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका आणि जे बाकीचे तुमचे मित्र मैत्रिणी आहेत, राईट, त्यांच्यासाठी या जॉबची अपॉर्च्युनिटी अवेलेबल करून देता आली तर नक्की या गोष्टीचा सुद्धा विचार करा. फक्त हे एक मला असं वाटलं की एवढ्या माझ्या या 6-7 वर्षाच्या अनुभवातून की प्रत्येकानं एक विचार करायला हवा. ऑप्टिंग आउट आपल्यासाठी दिलं, ऑप्शन का दिलं गेलेलं आहे की खरंच गरज नाहीये मला, मी दुसऱ्या चांगल्या जॉबवर आहे, मी इकडे येणार पण नाही, तर मी वेळेत त्याचं डिसिजन घ्यावं म्हणून. त्यामुळे तुमचं एक वेळेतलं डिसिजन कोणाच्या तरी आयुष्यावर परमनंटली रिमार्केबल चेंज करू शकत असेल तर याचा भागीदार व्हायला चा प्रयत्न नक्की तुम्ही करा. मित्रो, थांबतो. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.